नमस्कार सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कन्या पूजनेचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या वयाच्या कन्या बोलवायला पाहिजे आणि त्यांना काय जेवायला द्यायचे आणि त्यांना गिफ्टमध्ये काय द्यायचे या सगळ्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पौराणिक कथेनुसार दुर्गा देवीने महिषासुराचा पराभव करण्यासाठी ती एका कन्येच्या रूपात अवतरली होती। त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्या पूजन हे खूप शुभ मानले जाते। नवरात्रीमध्ये कन्या पूजेला खूप विशेष महत्त्व आहे, कारण मुली दुर्गा देवीच्या अवताराचे स्वरूप असतात। याशिवाय कन्येला माता लक्ष्मीचे रूपही मानले जाते। हा विधी सहसा अष्टमी आणि नवमी तिथीला केला जातो, परंतु काही लोक नवरात्रीच्या इतर दिवशीही कन्यापूजन करतात। कन्यापूजेला कंजन पूजा असेही म्हणतात। यावेळी 9 लहान मुलींना देवी दुर्गेचे 9 अवतार म्हणून पूजले जाते, ज्यांना नवदुर्गा म्हणूनही ओळखले जाते। त्यामुळे घरी 9 कन्याला बोलवावे। जेव्हा तुम्ही कन्याला आपल्या घरी जेवायला बोलवता तेव्हा त्या घरी आल्यावर सगळ्यात पहिले त्यांचे पाय धुवावेत। त्यासाठी एका परातीमध्ये थोडे पाणी आणि त्यामध्ये 2 चमचे दूध टाकून त्यामध्ये थोडे गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्यामध्ये सगळ्या कन्येचे पाय धुवावे। त्यानंतर ते पाणी आपल्या घरामध्ये शिंपडावे आणि उरलेले पाणी कोणत्याही झाडामध्ये टाकून द्यावे। असे केल्यास खूप शुभ मानले जाते आणि घरही खूप पवित्र होते। तर कोणत्या कन्याला बोलवावे? तर सगळ्यात लहानात लहान कन्या ज्यांना मासिक पिरियड नाही आल्या अशा मुलींना बोलवावे। ते खूप शुभ मानले जाते। जसे 2 ते 5 वर्षातील कन्या या खूप शुभ मानल्या जातात। तर त्यांचे पाय धुतल्यानंतर त्यांच्या पायाला कुंकाने टिक्का लावायचा आहे आणि त्याच्यावर अक्षत व्हायचे आहे आणि त्यांना एका स्वच्छ पाटावर बसून त्यांच्या डोक्यावर लाल कलरची चुनरी टाकायची आहे। त्यानंतर त्यांना जेवायला द्यायचे आहे। जेवणामध्ये तुम्ही तुमच्या मर्जीने काहीही करू शकता, पण त्यामध्ये कांदा आणि लसूणचा वापर हा नसला पाहिजे। म्हणजेच कांदा लसूण न वापरता तुम्ही स्वयंपाक करायला पाहिजे। तुम्ही खीर, पुरी, चणे, शिरा किंवा एखादी भाजी पण करू शकता, म्हणजे त्यांचं पोटभर जेवण होईल आणि त्या खुश होईल। जेवण झाल्यानंतर त्यांच्या हातामध्ये काहीतरी भेट वस्तू द्यावे, जसे की मुलींना जे काही वापरण्यात येतील ते वस्तू, जसे की हेअर बेल्ट, पिन, बांगड्या, तुम्हाला जे शक्य होईल ते गिफ्ट म्हणून त्यांना नक्की द्यावे। त्यानंतर घरातील सगळ्या व्यक्तींनी घरी आलेल्या कन्याचे पाया पडावे आणि त्यांच्याकडून हा आशीर्वाद घ्यावा, आम्ही परत येतो। आणि त्या घरी जाताना त्यांना एखाद्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या रुमालामध्ये तांदूळ आणि एखादे फळ दक्षिणा म्हणून द्यावे। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही, कारण की त्यांच्या स्वरूपामध्ये माता राणी आपल्या घरी येत असते अशी मान्यता आहे। त्यामुळे त्यांनी घरी जाताना खुश होऊन जावं हे तुम्ही काळजी घेतली पाहिजे। तसेच जेव्हा तुम्ही घरी 9 कन्याला बोलवतात त्यांच्यासोबत एक मुलगा असायला पाहिजे। असे केल्यास तुम्हाला खूप फायदा होईल आणि या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे, कारण की आपण जेवढं दान करतो तेवढेच आपल्या घरामध्ये त्याचे दुप्पट धनधान्य वाढते असे म्हणतात। तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा माता ही कन्येच्या स्वरूपामध्ये आपल्या घरी येतात, त्यामुळे त्यांची माता म्हणून पूजा करावी। पण कोणाकोणाच्या घरी कन्यापूजन हे करत नाही, त्यांनी अष्टमी किंवा नवमीला 9 कन्याला एखादं फळ तरी द्यावे, याने त्यांना कन्यापूजनेचे फळ मिळते। आता पाहूया कोणत्या वयाच्या मुलीची पूजा करून काय फायदा होते। 2 वर्षाच्या मुलींना कुमारिका म्हणतात, त्यांची पूजा केल्याने दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते। 2 ते 3 वर्षाच्या मुलींना त्रिमूर्ती म्हणतात, त्यांची पूजा केल्याने कुटुंबाचा वंश वाढतो, संपत्ती आणि सुख समृद्धी येते। 3 ते 4 वर्षाच्या मुलींना कल्याणी म्हणतात, त्यांची पूजा केल्याने राज्य आणि ज्ञान प्राप्त होते। 4 ते 5 वर्षाच्या मुलींना रोहिणी म्हणतात, त्यांची पूजा केल्याने रोग दूर होतात। 5 ते 6 वर्षाच्या मुलींना कालिका म्हणतात, त्यांची पूजा केल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते। 6 ते 7 वर्षाच्या मुलींना चंडिका म्हणतात, त्यांची पूजा केल्याने कीर्ती आणि सौभाग्य प्राप्त होते। 7 ते 8 वर्षाच्या मुलींना संभवी म्हणतात, या मुलींची पूजा केल्याने कोर्ट केसेसमध्ये विजय प्राप्त होतो। 8 ते 9 वर्षाच्या मुलींना दुर्गा म्हणतात, त्यांची उपासना केल्याने मोक्ष प्राप्त होतो। 9 ते 10 वर्षाच्या मुलींना सुभद्रा म्हणतात, या मुलींची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे असेच माहितीपूरक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। धन्यवाद।